दोघे पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात. सकाळी सकाळी श्रावणीला जाग येते. ती पाहते तर कार्तिक तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो. ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. हळूच त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि नाक प्रेमाने ओढून गुड मॉर्निंग हँडसम म्हणते. हळूच बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. काही वेळाने बाहेर येते, तिचं आवरते आणि एकदा कार्तिककडे पाहते. तो अजून पण शांत झोपलेला असतो. रात्री उशिरा झोपल्यामुळे श्रावणी त्याला उठवत नाही आणि ती खाली निघून जाते. आज पण ती सगळ्यांसाठी चहा बनवते. आता सगळ्यांना जणू तिच्या हातचा बनवलेला चहा प्यायची सवयच झाली होती. काही वेळातच ती सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते आणि सगळे गरम गरम चहाचा आस्वाद घेत असतात. चहा पीत त्यांच्या गप्पा पण रंगतात. इकडे कार्तिकला जाग येते. तो पाहतो तर श्रावणी रूममध्ये नसते. तो गालातल्या गालात हसत त्यांचे कालचे क्षण आठवत असतो. काही वेळाने तो पण फ्रेश व्हायला निघून जातो आणि बाहेर येऊन त्यांचं आवरून खाली येतो. आज श्रावणीने कार्तिकच्या आवडीचा मेदूवडा बनवला होता. तो खाली येताच ती पटकन त्याच्यासाठी कॉफी बनवायला घेते. ती त्याला कॉफीचा मग देते आणि ते सगळे मिळून नाश्ता करायला बसतात. बाबा कार्तिककडे पाहत, कार्तिक तू आता इथे आलास आहेस तर श्रावणी आणि तुम्ही दोघं वणीला जाऊन या. देवीचे दर्शन घेऊन या. कार्तिकला श्रावणीला नाराज करायचे नव्हते म्हणून तो हो म्हणतो. तसं श्रावणीचा चेहरा फुलतो. तिचा फुललेला चेहरा बघून कार्तिक स्माईल करतो. नाश्ता झाल्यानंतर श्रावणी तिचं आवरायला जाते. ते देवीचं दर्शन घ्यायला जाणार होते म्हणून ती हिरव्या कलरची साडी नेसते. उपासना तिला मदत करत असते. खरं तर लग्नानंतर ते पहिल्यांदा असे बाहेर जाणार होते. उपासना तिची शांत प्रकारे तयारी करून देते. हिरव्या कलरच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. चला वहिनी खाली जाऊया. हो दीदी, ते मी माझी पर्स घेऊन आले. बरं ये, मी जाते खाली. उपासना निघून जाते. कार्तिक आधीच जीन्स आणि टी शर्ट घातल्यामुळे तो त्याच्या कपड्यांवर बाहेर जातो. उपासना खाली येते आणि कार्तिक जवळ बसत, बाई मला काय वाटतं, आज तुम्ही दोघंच जाताय तर काकांची बाईक घेऊन जा. कार्तिक मनात विचार करत, हो हे ठीक राहील आणि उपासनाकडे बघून डोळ्याने हो म्हणून सांगतो. उपासना हसत, ये होईना बात. तो श्रावणी पर्स घेऊन खाली येत असते. उपासना त्याला धक्का देत, बाई बघ आली तुझी बायको. आणि कार्तिक तिकडे पाहतो आणि पाहतच राहतो. आज ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असते, अगदी नाजूक परीसारखी. कार्तिक मनात विचार करत, खरंच खूप सुंदर आहे माझी परी. आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येते. ती खाली येते. आई तिच्या कानाच्या मागे काजळ लावतात. माझ्या या लेकीला कोणाची नजर नको लागू. ती पटकन आईला मिठी मारते. बरं जा लवकर. आणि ते दोघं घरातील सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघतात. श्रावणी कारच्या दिशेने जात होती तर कार्तिक तिचा हात पकडून तिला बाईकजवळ घेऊन येतो. अहो हे काय, आपण बाईकने जाणार आहे का? कार्तिक हसून, हो. अहो पण मी कधी बाईकवर बसले नाही आणि पडले तर? नाही बाबा, मी नाही येत बाईकवरती. तिचं ते निरागस बोलणं ऐकून त्याला हसू येतं. श्रावणी तू मला पकडून बस, मग नाही पडणार. तो मिश्किलपणे हसत म्हणतो. त्याला हसताना बघून ती लाजते. तो बाईक चालू करतो आणि हसत तिच्याकडे पाहत, बस. आज पहिल्यांदा ती त्याच्या मागे बसणार होती. तशी घाबरली होती. ती बसल्यानंतर कार्तिक हसत, श्रावणी नीट पकडून बस. मी गाडी जोराने चालवतो. त्याचं बोलणं ऐकून ती पण त्याला पकडत नाही. तो तिची मज्जा घ्यायचं ठरवतो. ते जायला निघतात. तो आधी गाडी हळूहळू चालवत होता पण मध्येच गाडीचा स्पीड वाढवतो. आता मात्र ती घाबरत असते. ती पटकन त्याला पकडून बसते. तिचा स्पर्श होताच तो स्माईल करत स्पीड कमी करतो आणि मुद्दाम तिला चिडवत, बायको आता पडणार नाही बघ तू. ते दोघं बोलत बोलत तिथे पोहोचतात. गड उंच असल्याने ते रोपवेने जातात. आज श्रावणी पहिल्यांदा रोपवेमध्ये बसली होती. तशी आधी घाबरली होती. तिला खाली पाहायला भीती वाटत होती. कार्तिक तिचा एक हातात घेतो आणि एक हात तिच्या शोल्डरवर ठेवत, बायको घाबरू नकोस, मी आहे ना, डोळे उघड. ती हळूहळू डोळे उघडते आणि पाहते. खूप सुंदर दिसत होतं सगळं. तशी घाबरत असते पण कार्तिकने तिला जवळ घेतल्यामुळे कमी घाबरत असते. काही वेळातच मंदिरात पोहोचतात. दोघं जोडीने आशीर्वाद घेतात. त्यांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात. दर्शन घेऊन ते पुन्हा रोपवेने खाली येतात. ते पुन्हा जायला निघतात पण कार्तिक रस्त्याने एका ठिकाणी थांबतो. तिथे कोणीही नव्हते. ते दोघं एका झाडाच्या खाली येऊन बसतात. 5 मिनिट कोणीच कोणाशी बोलत नाही. कार्तिक तिच्याकडे पाहतो आणि तिचा हात हातात घेतो. तशी ती त्याच्याकडे पाहते. तो आधीच तिच्याकडे पाहत होता. श्रावणी, लग्नानंतर मी जे काही तुझ्याशी वागला ते वागायला नको होते. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. मला माहिती नाही तू माफ करशील की नाही आणि आता मी जे बोलेल त्यावर पण विश्वास ठेवशील की नाही. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या डोळ्यात पाहत, श्रावणी आय लव्ह यू. माहिती नाही मी कधी तुझ्या प्रेमात पडलो पण तू आवडते मला आणि मला पण माझ्या आयुष्यात तूच हवी आहे. मान्य आहे मी तनूवर प्रेम करत होतो पण तनू कशी आहे मला समजले आहे. मला तनू माझ्या आयुष्यात नको आहे. श्रावणी मला तर तू माझ्या आयुष्यात पाहिजे आहे.
तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत, इथे फक्त तुझी जागा आहे राणी, आणि ही जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे श्रावणी. मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करत असतो. मला तूच माझ्या आयुष्यात हवी आहे, बाकी मला काहीही नको. श्रावणी फक्त त्याचं बोलणं ऐकत होती. त्याचं बोलणं ऐकून तिला भरून येतं. तिचे भरलेले डोळे बघून, बायको काय झालं, का रडतेय? अहो रडत नाहीये, आनंदाश्रू आहेत. ती त्याच्या कपाळाला कपाळ लावून, मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर. मला तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहेत, बाकी दुसरं काहीही नको. आणि त्याला घट्ट मिठी मारते. तो पण तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत, थँक्यू बायको, आज मी खूप हॅपी आहे. तू असाच विश्वास माझ्यावर ठेव. आणि तुला तनूने काहीही सांगितले तरी तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस, कारण आज सकाळीच ती माझ्याशी भांडण करून गेली आहे. आणि ती रागाच्या भरात बोलत पण होती, कार्तिक तुला आणि श्रावणीला सोडणार नाही म्हणून. अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त तुम्ही माझ्यावर असेच प्रेम करत राहा. मला तुमचे प्रेम हवे आहे, बाकी दुसरं काही नको. आणि आता मी पण तुम्हाला सोडणार नाही. मला जे काही पाहिजे ते तुमच्याकडून घेईल मी. आणि ती हसत पुन्हा त्याला घट्ट मिठी मारते. अहो मी आज खूप हॅपी आहे. मला जे पाहिजे ते मिळाले. मला तुमचे प्रेम पाहिजे होते आणि ते मला मिळाले. याचा मला खूप आनंद आहे. आता मी माझ्या नवऱ्याकडून माझे सगळे हट्ट पुरवेल. तिचं ते निरागस बोलणं ऐकून त्याला हसू येतं. तो पण हसत, हो हो, माझ्या या लाडाच्या बायकोचे सगळे हट्ट पुरवेल मी. तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या कपाळावर ओठ टेकवत, थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. खरं थँक्यू तर आईबाबांना बोलायला पाहिजे. त्यांनीच तुला माझ्यासाठी पसंत केली होती. माझी बायको खूप प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी, सगळ्यांना जपणारी आणि थोड्या थोड्या गोष्टींवरून रडणारी आहे. त्याचं शेवटचं वाक्य ऐकून ती त्याच्या दंडाला फटका मारते. अहो काय हे? बरं तुला ऐकायचं आहे माझ्या आयुष्यात काय घडून गेले ते? ती मान हलवून नाही म्हणते. पण बायको तुला का ऐकायचे नाही? अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात काय घडून गेले मला नाही सांगितले तरी चालेल. फक्त तुम्ही तुमचे प्रेम कमी नको होऊ द्या. आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. तो पण तिच्या डोक्यावर त्याचे ओठ टेकवतो आणि तिचा हात हातात घेतो. पण मनात मात्र तनूबद्दल विचार करत असतो. त्याला माहिती होते तनू शांत बसणार नाही. ती काही ना काही प्लॅन करेल. म्हणजे श्रावणी आणि मला त्याच्यापासून कसा त्रास होईल. श्रावणी भूक लागली असेल ना, चल काहीतरी खाऊया. तुला काय खायला आवडेल? श्रावणी क्यूट फेस करत, मला पाणीपुरी खायची आहे. कार्तिकला तिला नाराज करायचं नव्हतं म्हणून तो ओके म्हणतो. ते चालत त्यांच्या बाईकजवळ येतात आणि जायला निघतात. काही अंतरावर त्यांना पाणीपुरीची गाडी दिसते. कार्तिक तिथे बाईक थांबवतो. श्रावणी खाली उतरून पडतच पाणीपुरीच्या गाडीजवळ जाते आणि दोघांसाठी 2 प्लेट सांगते. कार्तिक पण तिच्याजवळ येतो. खरं तर त्याला पाणीपुरी खायची नसते, पण तो तिच्या आनंदासाठी रस्त्यावरील पाणीपुरी खाणार होता. श्रावणी पटापट खात होती. तो मात्र तिच्याकडे भानवरून पाहत होता. तिचं लक्ष त्याच्याकडे जातं. अहो खा ना. थांबा मी तुम्हाला भरवते. आणि ती त्याला पुरी भरवते. ते दोघं मिळून पाणीपुरी एन्जॉय करतात. कार्तिक थोडंच खातो, ती मात्र पोट भरून खाते. काही वेळाने ते दोघं घरी जायला निघतात. आता कार्तिकला सांगावे पण लागत नाही पकडून बस म्हणून. ती त्याला घट्ट पकडून बसते. कार्तिक आरशातून तिच्याकडे पाहतो तर ती लाजते. त्याला हसू येते. बायको निघायचं? ती मान हलवून हो म्हणते आणि ते दोघं घरी जायला निघतात. तो आता मुद्दाम गाडी हळू चालवत होता, म्हणजे तिचा सहवास त्याला अनुभवता येईल. काही वेळाने ते घरी पोहोचतात. सगळे आपापल्या रूममध्ये आराम करत असल्यामुळे दोघं पण त्यांच्या रूममध्ये जातात आणि फ्रेश होऊन एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात. संध्याकाळी 6च्या दरम्यान श्रावणीला जाग येते. कार्तिक अजून पण झोपलेला असतो. ती त्याच्या कपाळावर किस करते आणि फ्रेश होऊन खाली येते. खाली येताच उपासना तिला आवाज देते, वहिनी कसे झाले दर्शन? श्रावणी तिला रोपवेमधील गंमत सांगत असते. ते ऐकून उपासना खूप हसते. काही वेळ गप्पा मारून ती स्वयंपाक करायला मदत करते. तोच कार्तिक पण फ्रेश होऊन खाली येतो. ते पुन्हा सगळे गप्पा मारत असतात. उपासनाचे लक्ष कार्तिक आणि श्रावणीकडेच असतं. ते दोघं नजरेनेच एकमेकांशी बोलत होते. ते बघून उपासनाला खूप आनंद होतो. काही वेळाने ते जेवण करतात. जेवण झाल्यानंतर कार्तिक आई बाबा आणि उपासनाला त्यांच्या रूममध्ये बोलावतो. ते तिघं पण तिथे येतात. उपासना कार्तिककडे पाहत, बोल भाई का बोलावले? कार्तिक त्याच्याकडे पाहत, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी श्रावणीला माझ्या मनातील भावना सांगितल्या. मी सांगितले तिला मी तिच्यावर किती प्रेम करतो म्हणून. हे ऐकताच आई बाबा आणि उपासनाला खूप आनंद होतो. उपासना कार्तिकला मिठी मारत, भाई मी खूप हॅपी आहे. आणि हळूच त्याच्या कानात बोलते, भाई मगाशी तुमच्या नजरेचा खेळ सुरू होता तेव्हा लक्ष होतं माझं. तसा कार्तिक लाजत त्याच्या केसांमधून हात फिरवतो. आई बाबा पण खूप हॅपी असतात. आई त्या दोघांच्या जवळ जातात आणि एकमेकांचा हात हातात देत, असेच आनंदी राहा आणि एकमेकांची साथ कधीही सोडू नका. त्या मनात देवाचे खूप आभार मानतात, कारण त्यांना पण हेच पाहिजे होते. कधी कार्तिक श्रावणीचा स्वीकार करतो
आणि आज त्यांनी पूर्ण मनाने तिचा स्वीकार केल्यामुळे त्या खूप हॅपी असतात. काही वेळाने ते त्यांच्या रूममध्ये येतात. बाबा आईंना म्हणतात, आता झाले ना तुझ्या मनासारखे? तुला काळजी वाटत होती ना श्रावणीची की कार्तिक तिचा स्वीकार करेल की नाही म्हणून? बघ, कार्तिकने श्रावणीचा स्वीकार केला. आई पण हसत, हो अहो, मी आज खूप हॅपी आहे. आणि ते हात जोडून देवाचे नाव घेतात. बाप्पा, माझ्या मुलांना असंच आनंदी राहू दे. संकटांना त्यांच्या जवळ सुद्धा येऊ देऊ नकोस. इकडे आई, बाबा आणि उपासना श्रावणी आणि कार्तिकसाठी खूप हॅपी होते. श्रावणी पण खूप हॅपी होती. शेवटी तिला तिच्या हक्काच्या माणसाचं प्रेम मिळालं होतं. पण इकडे तनूच्या डोक्यात मात्र काहीतरी शिजत होतं. तोच तिचा फोन वाजतो. ती पाहते तर मोहितचा फोन असतो. हा, बोल मोहित. काय झालं तनू, तू टेन्शनमध्ये दिसत आहेस? अरे हो, खूप टेन्शन आले आहे. तुला माहिती नसेल पण त्या कार्तिकने माझी सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे आणि त्याला आता माहिती आहे की मी काय काय केले आहे. तनू, तू थंड डोक्याने विचार कर. अशी आरडाओरड करून काही होणार नाही आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सांगतो तसं कर. त्यामुळे फायदा आपल्यालाच होईल. बरं सांग. मोहित तिला काहीतरी सांगत असतो आणि ती शांततेत ऐकत असते. मोहित जे काही तिला सांगतो ते तिला पटत असते. मोहित, तुझा प्लॅन आवडला मला. आपण तसंच करूया. मला लवकरात लवकर त्या श्रावणीला त्या कार्तिकच्या आयुष्यातून बाहेर काढायचे आहे. तनू, तुझ्या मनासारखेच होईल, पण घाई करून चालणार नाही. योग्य वेळी वापर करायचा. कळतंय ना मी काय बोलतोय ते? हो हो मोहित, तू सांगशील तेव्हाच आपण एक पाऊल पुढे टाकूया. ते दोघं बराच वेळ फोनवर बोलत असतात आणि नंतर फोन ठेवतात. फोन ठेवून तनू हसत, कार्तिक, आता तू बघच तुझ्या आयुष्यात तनू नावाचं हे वादळ काय करतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक आणि श्रावणी लवकर उठून बाहेर फिरायला जातात. आज श्रावणीसोबत कार्तिक असल्यामुळे मॅडमचा चेहरा खूप फुलला होता. खूप हॅपी होती ती. रस्त्याने चालत असताना पक्ष्यांचे येणारे आवाज, थंडगार वारा अंगाला स्पर्श करत होता आणि शेताचा रस्ता असल्यामुळे जास्त कोणीही नव्हतं. कार्तिक मात्र चालत असताना तिला निहाळत होता. थोडं पुढे आल्यानंतर तिथे श्रावणीला खूप कलरचे फुलपाखरे दिसतात. ती पळतच तिथे जाते आणि फुलपाखरांना हात लावायचा प्रयत्न करते, पण ते उडून दुसरीकडे बसतात. श्रावणी त्या पाखरांबरोबर लहान झाली होती आणि तिला बघून कार्तिक हसत होता. त्याला त्याच्या बायकोचे हे क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे होते आणि त्याने पटकन मोबाईल काढला आणि तिचे फोटो काढू लागला. नकळत काढलेले फोटो जास्त सुंदर येतात. तसेच श्रावणीचे पण खूप सुंदर फोटो येतात. ती पूर्णपणे विसरून जाते की कार्तिक पण तिच्या सोबतीला आहे. ती त्या पाखरांसोबत गाणी म्हणत डान्स करत असते आणि आपला हिरो भान हरपून तिला पाहत असतो. डान्स करताना खूपच क्यूट दिसत होती ती. गोल गोल फिरत असताना तिचे लक्ष कार्तिककडे जाते आणि ती डान्स करायची थांबते. पटकन त्याच्याकडे पाठमोरी उभी राहते. तिचं वागण्याचं त्याला हसू येतं. तो हळूहळू मागून तिला मिठी मारतो. त्याचा स्पर्श होताच, अहो काय करताय, आपण बाहेर आहोत. मग काय झालं, मी माझ्या बायकोला मिठी मारली आहे. अहो पण बिन काही नाही. तो तिच्या मानेवर त्याची चीन घासत, डान्स करायची का थांबलीस? श्रावणी लाजत, अहो ते असंच, पण आवडेल मला तुझा डान्स पाहायला. ती काहीच बोलत नाही, हसत असते. बरं चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो आणि तो तिचा हात पकडून तिला नदीजवळ घेऊन येतो. शेताच्या थोडं पुढे आल्यानंतर तिथे नदी असते. अहो किती स्वच्छ पाणी आहे. खूप सुंदर आहे हे सगळं. मला आवडले. तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन जातो. ते दोघं मिळून खूप पाणी खेळतात. आज ते दोघं लहान मुलांसारखे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात. खूप मजा करतात. काही वेळाने बाहेर येऊन एका खडकावर बसतात. ते दोघं पूर्ण भिजलेले होते. भिजल्यामुळे श्रावणीची साडी तिच्या अंगाला चिटकली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे भान हरपून पाहत होता आणि श्रावणी लाजत, अहो असे काय बघताय? कार्तिक हसत, माझ्या बायकोला, कारण ती खूपच सुंदर दिसत आहे. तो तिच्या जवळ सरकतो आणि कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. त्याचा स्पर्श होताच ती शहारते. ती लाजून खाली पाहत असते. श्रावणी, माझ्याकडे बघ. तशी ती त्याच्याकडे पाहते. तो तिच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला भान हरपून किस करत असतो. आज श्रावणी पण त्याला मनापासून साथ देत होती. ते दोघं बराच वेळ एकमेकांना किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. दोघं पण जोराने श्वास घेत असतात. कार्तिक तिला मिठीत घेत, आय लव्ह यू बायको. ती पण त्याच्या चेस्टवर नाक घासत आय लव्ह यू टू अहो म्हणते. काही वेळाने ते दोघं घरी जायला निघतात. काही वेळातच घरी पोहोचतात. ते आत येतात. तुम्ही फ्रेश व्हा, मी मस्त चहा बनवते. ते दोघं फ्रेश व्हायला जातात. रूममध्ये येतात. कार्तिक मिश्किलपणे हसत, बायकोसोबत फ्रेश व्हायचे का? त्याचं बोलणं ऐकून श्रावणी खूप लाजते. तो हसत, मी जातो आधी, नंतर तू फ्रेश हो. आणि तो त्याचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो. काही वेळाने बाहेर येतो आणि नंतर श्रावणी जाते. काही वेळाने ती पण बाहेर येते. ते दोघं सोबतच खाली येतात. त्या दोघांना सोबत बघून उपासना त्यांना चिडवत असते आणि श्रावणी लाजत असते. तोच आई सगळ्यांसाठी गरमागरम चहा आणते. ते सगळे मिळून चहा पितात आणि गप्पा मारतात. कार्तिक आईबाबांना विचारतो, घरी जायला कधी निघायचं? कार्तिक, अरे ज्या कामासाठी आलो होतो ते अजून झालं नाहीये. आम्ही काही दिवस इथेच थांबणार आहोत.
आणि उपासनाला कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती पण इथेच आमच्यासोबत थांबणार आहे. आई, ते मला उद्या महत्त्वाची मीटिंग आहे, तर मी आज रात्री 11 वाजता निघणार आहे. हे ऐकता श्रावणीचा चेहरा पडतो. उपासना श्रावणीची मस्करी घेत, वहिनी तू जाणार आहेस की इथेच थांबणार आहे? सगळ्यांसमोर विचारल्याने काय बोलावे ते श्रावणीला कळत नाही. ते मी पण तुमच्यासोबत इथेच थांबणार आहे. तिचं बोलणं ऐकून कार्तिकला खूप राग येतो. तो रागाने तिच्याकडे पाहत असतो. श्रावणीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तिला समजतं की त्याला राग आला आहे. चला गप्पा खूप झाल्या, जेवण करूया. सगळे मिळून जेवण करतात, पण कार्तिक मात्र नीट जेवत नाही. श्रावणीचे लक्ष होते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर कार्तिक रूममध्ये निघून जातो. काही वेळाने ती पण आत येते. ती पाहते तर कार्तिक त्याचे कपडे बॅगमध्ये ठेवत होता. ती दरवाजा बंद करते आणि त्याची बॅग उचलून कपाटात ठेवते. तो पुन्हा जाऊन ती बॅग घेऊन येतो. ती त्याचे हात पकडत, तुम्ही खरंच जाणार आहात का? हो, आणि तुला तर इथे राहायचे आहे ना, मग तू राहा ना, मला का अडवतेस? सोड माझे हात, मला बॅग पॅक करायची आहे. नाही सोडणार, आणि तुम्ही कुठेही जाणार नाहीये. जायचं असेल तर उद्याचं प्लॅनिंग करा. पण असं समजून सोबत येणार आहे, मी इथेच थांबणार आहे. कार्तिक रागाने त्याचे हात सोडवतो आणि बेडवर जाऊन बसतो. श्रावणी त्याच्या शेजारी बसत, रागवलात ते मी अशा ठिकाणी पहिल्यांदा आले म्हणून थोडे दिवस इथे थांबणार, बाकी म्हणाल तसं करेल. पण प्लीज आता मला इथे राहू द्या, आणि तुम्ही पण उद्या जा. ती क्यूट फेस करत बोलत होती. तिचा तो क्यूट फेस बघून त्याला हसायला येतं आणि तो हसायला लागतो. तिला मिठीत घेतो. बरं, मी उद्या सकाळी जाईल. मी ऐकले तुझे, पण आता मला काय मिळेल? ती पण निरागसपणे, काय हवंय तुम्हाला? हे बघ, मी जे काही तुला मागेल ते द्यावं लागेल. मागे फिरायचं नाही. नाही फिरणार मागे. बोला, तुम्हाला काय हवंय? तो तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला भानरभून किस करत असतो. आता त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरत होते. त्याच्या स्पर्शाने ती असह्य झाली होती. पण कार्तिक स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करतो आणि तिच्या कपाळावर किस करून बाजूला होत तिला मिठीत घेतो. बायको, तुझ्या परमिशन शिवाय मी पुढे जाणार नाही. ती पण त्याच्या गालावर किस करते आणि त्याला मिठीत मारते. ते दोघं निवांत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी कार्तिक सकाळी जाणार असल्यामुळे श्रावणीने त्याची बॅग पॅक करून दिली. कार्तिक त्याचा आवरत होता आणि श्रावणी त्याच्याकडे पाहत होती. बायको, मी तुझाच आहे, असं काय बघतेय? श्रावणी हसून, काही नाही, आणि मागून जाऊन त्याला मिठी मारते. मी खूप मिस करेल तुम्हाला. बायको, मी पण खूप मिस करेल तुला. तू माझ्यासोबत येऊ शकत होती, पण तुलाच इथे थांबायचे होते. नवऱ्याची जरा म्हणून काळजी नाहीये तुला. तो तिला चिडवत बोलत असतो. आणि बायको, लवकर येशील. आणि तो तिचा हात पकडून तिला समोर करतो आणि मिठीत घेतो. बायको, काळजी घे आणि लहान मुलांसारखी मस्ती करू नकोस, आणि न चुकता मला व्हिडिओ कॉल कर. हो हो, करेल. चल खाली जाऊया. आणि ते दोघं खाली येतात. कार्तिक घरात सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि जायला निघतो, पण मध्येच थांबतो आणि श्रावणी जवळ येऊन उभा राहतो. सगळ्यांसमोर तिच्या गालावर किस करतो आणि जातो. पण असे सगळ्यांसमोर किस केल्यामुळे श्रावणी लाजून लाल होते आणि रूममध्ये पळून जाते. तिला सगळे हसत असतात. असा दिवस निघून जातो. कार्तिक आणि श्रावणी एकमेकांना खूप मिस करत असतात. बघता बघता एक आठवडा होऊन जातो. घरी कोणीही नाहीये म्हणून कार्तिक जास्त वेळ ऑफिसमध्येच घालवत होता. श्रावणीसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलणे सुरू होते. माधुरी काकू कार्तिकला फोन करतात. कार्तिक, आज तू घरी किती वाजेपर्यंत येणार आहेस? काकू, मला घरी यायला उशीर होईल. काही काम होते का? नाही, काही नाही, आणि त्या फोन ठेवून देतात. तनू, कार्तिकला घरी यायला लेट होणार आहे. बरं ठीक आहे, आज मी इथेच थांबते. ती कार्तिकच्या रूममध्ये जाते आणि पाण्याच्या बॉटलमध्ये एक औषध टाकते आणि पुन्हा काकूच्या रूममध्ये येते. माधुरी काकू झोपून जातात, पण तनू मात्र जागी असते. ती गॅलरीमध्ये उभी राहून त्याची वाट पाहत असते. तोच तिला कार्तिकची गाडी दिसते आणि ती खूनची स्माईल करते. कार्तिक त्याच्या रूममध्ये येतो आणि फ्रेश होऊन पाणी पितो. पिताना त्याला पाण्याची चव वेगळी वाटते, पण तो श्रावणीचा फोन येतो म्हणून तो लक्ष देत नाही आणि तिच्याशी बोलत बोलत पाणी पित असतो. अर्धी जास्त बॉटल पिऊन घेतो. काही वेळाने त्याचे डोळे लागत असतात. अहो, तुम्हाला खूप झोप येतेय, तुम्ही झोपा. आणि ते फोन ठेवून देतात. कार्तिक फोन बाजूला ठेवतो आणि बेडवर आडवा होतो. त्याला खूप झोप येत असल्यामुळे तो झोपून जातो. खरं तर श्रावणी आणि ते पण उद्या सकाळी जायला निघणार होते, पण श्रावणीने त्याला सरप्राईज द्यायचे होते म्हणून ती त्याला काही सांगत नाही. इकडे तनू त्याच्या रूमच्या बाहेर येते आणि डुप्लिकेट कीने दरवाजा ओपन करते. तनूला डुप्लिकेट की काकूने दिली होती. त्याला झोपलेलं बघून खूनची स्माईल करते. तनू कार्तिक सोबत काही वाईट तर नाही ना करणार? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.